शेवटी तो दिवस आलाच जिथे आम्हाला हे घर सोडावं लागणार आहे. त्यासाठीच मी पूर्ण घराचा एकदा एक व्हिडिओ करून घेतला. कारण ह्या घराने ना खूप साऱ्या मेमरीज दिल्यात आम्हाला. ह्या घरात आल्यापासून खूप चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी पण घडलेत आमच्या आयुष्यात. तसं तर हे घर रेंटनेच होतं. माहीत होतं की कधी ना कधी तर आपल्याला हे सोडावं लागणार आहे, जावं लागणार आहे. तरीही या घराशी एक अटॅचमेंट झाली होती. एक जिव्हाळा झाला होता ह्या घराबद्दल. रेंटचं आहे, इकडे तिकडे शिफ्टिंगच्या टायमाला प्रॉब्लेम होतो म्हणून जास्त काही आम्ही सामान ठेवतच नव्हतो. जेणेकरून जे रोजच्या वापरासाठी लागतंय तेवढंच ठेवलं होतं. बाल्कनीमधून हा जो व्ह्यू दिसतोय ना, तेच एक कारण होतं की हे घर आम्ही सिलेक्ट केलं होतं. 2 दिवस होते आमच्याकडे शिफ्टिंगसाठी. त्यामुळे बऱ्यापैकी असं सामान आम्ही पिशव्यांमध्ये आधी अगोदरच भरून ठेवलं होतं. ठराविक भांडी ठेवून बाकीची भांडी पण असं पिशव्यांमध्ये भरून ठेवली, जेणेकरून एक एक काम हातावेगळं होऊन जाईल. हे कामं आवरत आवरत त्याच्यासोबतच स्वयंपाक पण करून घेतला होता. हे सुकं चिकन बनवलं होतं आणि त्याच्यासोबत त्याचा रस्सा. आणि चिकन बनवलंय म्हणजे मला संध्याकाळचं जेवणाचं पण टेन्शन मिटून जातं, कारण हेच आपण खाऊ शकतो. तिच्या जेवणाची पण मी सोय करून ठेवली, कारण रिझन होतं हे. माझ्या मुलीच्या शाळेमध्ये तिचा ग्रॅज्युएशन डे सेरिमनी होती. त्याच्यासाठीच आम्ही तिकडे पण गेलो होतो. छान झाला कार्यक्रम. तिला तिथं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पण देण्यात आलं आणि ती कॅप घालून ना माझं बाळ खरंच खूप छान दिसत होतं. भलेही हे प्री स्कूलचं ग्रॅज्युएशन होतं, पण आहेच ना, आपल्या मुलाचं कौतुक आपल्याला वाटणारच, कोणाला नाही वाटत. तिला अजून 2 एक्स्ट्रा मेडल्स पण भेटले. त्यासोबत तिथे ना मॅजिक शोचं पण आयोजन केलं होतं. छान मॅजिक शो दाखवला त्यांनी. मॅजिशियनची ना एक टॅगलाईन होती, किड्स से वाव, पॅरेंट्स से हाव. आणि रिअली तसंच घडत होतं माहिती आहे. मुलं एकदम वाव म्हणून एन्जॉय करत होते आणि आम्ही पॅरेंट्स लोक विचार करत होते, अरे हे कसं झालं असेल, हे कसं केलं असेल. आपल्याला माहिती आहे की ती लोक काहीतरी ट्रिक यूज करतात, म्हणून ना त्यांच्या प्रत्येक ॲक्शनकडे खूप लक्ष देऊन आम्ही बघत होतो की हां बाबा कुठेतरी काहीतरी सापडेल म्हणून. पण नाही हां, ते कसे कधी करून घ्यायचे ना समजतच नसायचं. आता याच मॅजिकमध्ये पण बघा ना, ते ना नेकलेस गायब केला होता त्यांनी आणि लिटरली मोकळंच मला दिलं होतं ते पकडायला आणि मी पकडून बसली होती. तरी पण तिथे कुठून आला मला खरंच समजलं नाही. खरंच ग्रेट असतात त्यांच्या ट्रिक्स ना. एनिवे, तुम्ही पण मॅजिक शो एन्जॉय करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.